नाशिक विधान परिषदेचा तिढा आज सुटणार का, या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे माघार घेणारे अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुतीकडून दोघांच्या मनधरणीचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत। उदय सामंत, गिरीश महाजन पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहेत। दरम्यान भाजपचे नेते गिरीश महाजनांनी काल दोन्ही उमेदवारांसोबत चर्चा केली आहे। दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितलाय अशी सुद्धा माहिती मिळते। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आहेत। योगेश, सर्वांचं लक्ष आता नाशिकमध्ये लागलेलं आहे। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जाते, काय वाटतं, यश येईल का? महायुतीकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहेत की एकच उमेदवार रिंगणामध्ये शिल्लक राहावा, मात्र तसं सध्या तरी झालेलं दिसत नाही आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न हे कालपासून उदय सामंत आणि गिरीश महाजन करताना दिसत आहेत। काल दोन्ही उमेदवार म्हणजे प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते या दोघांनाही बोलवण्यात आलं होतं। त्यांच्याशी गोविंदनगर परिसरामध्ये चर्चा करण्यात आली, त्यांना बऱ्याच समजवण्यात आलं। 10-10:30 पर्यंत ही चर्चा पूर्ण झाली, मात्र त्यानंतर या उमेदवारांनी वेळ मागून घेतला। आज रात्रीतून आम्ही निर्णय घेतो आणि उद्या तुम्हाला सांगतो असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आज दुपारी हा निर्णय यामध्ये स्पष्ट होईल की कोण पाठिंबा देईल। म्हणजे आता महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा प्रसाद हिरे देणार, गोकुळ गीते देणार, की दोन्हीही मैदानात ठाण मांडून राहणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गोकुळ गीते कुठल्याही परिस्थितीत माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। प्रसाद हिरे एक वेळेस माघार घेऊ शकतात, मात्र गोकुळ गीतेंची ती मनस्थिती नाही। त्यामुळे एकूणच दुरंगी ही लढत होईल अशी चर्चा सध्या तरी राजकीय वर्तुळात आहे। अगदी, त्यामुळे आता आज कशा पद्धतीने हे दोन्ही नेते पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करतात आणि खरोखरच त्यांची समजूत निघते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे।